गोळीबाराच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलंय। भर चौकात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर 5 राऊंड फायर करण्यात आलेत। यातच आंदेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दरम्यान घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत सहकारी नव्हते आणि याचाच फायदा घेत आरोपींनी आधी चौकातले सर्व लाईट्स घालवले आणि एकटं असल्याचं पाहून आधी गोळीबार करून नंतर कोयता हल्ला केला। वनराज आंदेकर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक होते। दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। शिवाय घरगुती वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना काही वेळापूर्वी पुण्यातील नानापेठ परिसरात घडली आहे आणि हा सगळा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर गोळीबार घटना घडला होती आणि वनराज आंदेकर ज्या ठिकाणी बसले होते त्याच ठिकाणी खरं तर गोळीबार झाल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर पहिल्यांदी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने देखील हल्ला करण्यात आला होता। ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणी वनराज आंदेकरांचा रक्ताचा सडा जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे। प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून घरगुती वादातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती जी आहे ती आता पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। खरं तर हा हल्ला घडल्यानंतर वनराज आंदेकर यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळण्यात येते। नेमके या प्रकरणाचे आरोपी कोण आहेत, घरगुती वाद नेमका काय होता याचा छडा जो आहे तो आता पुणे पोलिसांकडे एक मोठं आव्हान उभं राहिलंय। मात्र ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातला हा गोळीबार नक्कीच संपूर्ण शहर हादरवून टाकणारा आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज।